सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा आणि कथित फसव्या कर्जमाफी योजनेचा निषेध करत मलकापूर तालुक्यातील वाघूळ येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी अनोखे आंदोलन केले। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून खरेदी केलेल्या सिंचन साहित्याची होळी केली। शेतीसाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा 12 तासांवरून 6 तासांवर आणल्याने पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांना कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। कर्जमाफीच्या केवळ घोषणा होत आहेत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही। सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला। आंदोलनात शेतकरी नेते हनुमान भगत, ॲडव्होकेट गोपाल रायपुरे पाटील, बाळूभाऊ ठाकरे, चक्रधर वानखेडे, बाळकृष्ण डिके, अरविंद सनीसे, सागर सातव, नितीन गिरे, जितेंद्र दांडगे, सुनील संभारे, चेतन हिवरखेडे यांच्यासह वाघूळ परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। या फसव्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। खर तर आपल्याला माहिती आहे, सन्माननीय रविकांतजी तुपकर गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। ठिकठिकाणी शेतकरी जाळपोळ करत आहेत, आपल्या आपल्या परीने जे काही होईल ते आंदोलन करतायत। आपल्याला सर्वांना माहिती आहे या ठिकाणी की आपल्याला आपला शेतकरी जो आहे आपल्या स्वतःच्या उद्विग्न भावनेतून ज्याला जे जमेल ज्याला ते करेल तो ते करतोय। आणि या ठिकाणी आमच्या वाघूळ गावातील शेतकरी काय करत आहे तर आपल्या स्वतःचं जे सिंचनाचे साधन आहे ते सिंचनाचं साधन जाळून या ठिकाणी या सरकारचा या फसव्या कर्जमाफीचा जाहीर निषेध या ठिकाणी करताय। आपल्याला माहिती आहे सरकारने काय केलं, 12 तासाची विजय 6 तासावरती आणली आणि अशा सरकारच्या जटिल आणि खराब धोरणांमुळे हा सरकार शेतकरी जो आहे तो कुठेतरी कर्जबाजारी झालेला आहे आणि म्हणून सरकारला या शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे आहे। या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। या घटनेचा जाहीर निषेध म्हणून या सरकारने केलेल्या फसव्या कर्जमाफीचा जाहीर निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या ज्या जीवाचं सर्वस्व जे आहे आम्ही ज्या साधनातून जे सिंचन व्यवस्था करतो ते सिंचन व्यवस्थेचं साधन आम्ही या ठिकाणी जाळून या सरकारचा आणि या फसव्या कर्जमाफीचा जाहीर निषेध करतो। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। देशोन्नतीसाठी अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।